मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे। जमीन खचल्यानं भगदाड पडलेलं आहे। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत। पुतळ्याच्या खचलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग पाहणी करणार आहे। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची माहिती देताच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत। या सगळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। पाहूया आपण। आता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला। पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे। गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे, जर आपण पाहिला असेल, आणि त्या पुतळ्याला 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला। गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा, तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे। हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही। पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का, ते पैसे कुठे वळवले का, ही शंका लोकांना येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया राजकोट किल्ल्यावर। आपले प्रतिनिधी रोहन नाईक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रोहन, काय नेमकी परिस्थिती आहे त्या ठिकाणी? जमीन खचल्याचं पाहायला मिळत आहे, व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आता मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहणी करण्याचे आदेशही दिले आहेत। काय स्थिती आहे घटनास्थळी? नक्कीच मॅडम, काल दुपारी ही जी घटना घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी कर्मचारी होते इथे दाखल झाले आणि त्यांनी जी जमीन खचलेली होती ती पुन्हा व्यवस्थित केली। तिथे सिमेंट आणि चिऱ्याने पुन्हा बांधकाम केलं आणि पूर्ण भरून टाकलं। आणि या घटनेची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आणि मुख्यमंत्री तत्काळ आज दुपारी म्हणजे काही वेळातच इथे जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण विभागाचे मुख्य अधिकारी इथे उपस्थित राहणार आहेत। त्या येथे पाहणी करणार आहेत ते, आणि पाहणी केल्यानंतर तो आपला अहवाल तयार करतील ते, आणि तो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत। आपण जी आता इथे सुद्धा मी आता राजकोट किल्ल्यावरच आहे, काही वेळातच मुख्याधिकारी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते उपस्थित राहणार आहेत। रोहन, त्या ठिकाणी जे बांधकाम करण्यात आलेले आहे ती दृश्य तुम्ही आम्हाला दाखवू शकता का आता या क्षणी, ज्या ठिकाणी जमीन खचली होती आणि तिथं आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे? काय नेमकी परिस्थिती आहे त्या ठिकाणी? ही आपण दृश्य पाहू शकतो। ही आता जमीन जी खचली होती काल दुपारी, त्यानंतर काल संध्याकाळपासून इथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांनी ही पुन्हा व्यवस्थित केलं। तिथे जे चिरे ढासळले होते खालचे लाल चिरे, ते पुन्हा कॉन्क्रीटने व्यवस्थित पूर्ण केलेत। ही दृश्य आताची लाईव्ह दृश्य आहेत, आपण पाहू शकतो। ही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या डाव्या मागच्या साईडलाच ही इथे घसरण झाली होती, काही जमीन खचली होती, त्यामुळे ही आता आपण लाईव्ह दृश्य पाहू शकतो। अगदी काय नेमकं त्याचं कारण सांगितलं जात आहे? काय प्राथमिक अंदाज, काय कारण? प्राथमिक अंदाज म्हणजे बाजूला समुद्र आहे, त्यामुळे खालच्या साईडनं थोडीशी इथे जमीन खचली आहे असं सांगितलं जातंय। अजून तुर्तास तर या संदर्भात कुठलीही माहिती देण्यास तसा नकार देण्यात आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून। अगदी रोहन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।